चला 2 बॅटर लगेच घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. फिल्डिंग सेट सुद्धा केले हवेली पुणे या टीमने. धन्यवाद डॉन अँड कंपनी. आपण सुद्धा खूप चांगला ॲडजस्टमेंट केलंय आणि सहकार्य करतायत, त्याबद्दल आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने, स्पेशली शैलेंद्र गोडेकर, विशालजी कोळे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण नायगाव एकविरा स्पोर्ट्सचे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि श्री यांना विनंती करेन की एक आपला खेळाडू पाठवा कंपल्सरी प्लीज, कारण नावच माहिती नाही आहे, त्यामुळे एक्स्ट्रा प्लेयर तुमचा येऊ द्या लवकर. आणि चला ग्राउंड खाली करायचं आहे लवकरात लवकर. चला सामन्याला सुरुवात होईल. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. चला 2 सुद्धा बॅटर त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. समीर मोदीला आपण पाहतायत स्ट्राईक एंडला. चला ग्राउंड खाली करा, थोडंसं ग्राउंडच्या बाहेरून जायचं आहे कारण मॅच स्टार्ट होते, त्यामुळे मी विनंती करेन NCC नारंगी टीम थोडंसं मैदानाच्या थोडंसं बाहेरून गेला तर मॅच स्टार्ट होईल, कारण ऑलरेडी सगळं सेट झालं आहे आणि इथून आपण लगेच मॅच. आझम यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर आणि आझम. कारण सुपर बॅटिंग याला म्हणतात, दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि शेवटच्या क्षणाला 3 षटकार आले. खरोखरच करण आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय करण. पहिलाच बॉल अमोल यांचा. पहिलाच बॉल पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना NCC नारंगी टीम आपण वेळेवर आलात. गौतम पाटील अँड ऑल टीम आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. हार्ड लक. परंतु या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. यावेळेला पहिल्याच बॉलवर समीर डॉट झाले होते आणि दुसऱ्या बॉलवर 1 रन येत असताना पाहायला मिळते. या एकेरीने अकाउंट ओपन केलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता ऑन साईडला, खोलवर बॉल. आझमच्या बॅटमधून 1 रन येईल. एवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. वा, 9 तरुणांना लाजवेल अशा प्रकारची फिल्डिंग का म्हणून आम्ही एवढे उन्हाळे पावसाळे हिवाळे आमच्या करिअरमध्ये पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, संकट आली, संकटाच्या नद्या पार केलेत. त्यामुळे लेजंड ऑफ क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं. मिस्टामिंग स्ट्रोक बॅटचा टो एंड लागतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे वेगाने येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते 4. लो फुल टॉस बॉल होता आणि सरळ बॉलला मात्र पनिशमेंट केलंय. 6 धावांकरता वॉड शॉट क्लास दाखवलाय. या बॉलवर षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. डेड बॉल पंच घोषित करतायत. त्या फॉर्मॅलिटी असतात, ते सिग्नल असतात, ते मात्र अद्यावत करावे लागतात. आणि रुपेश मेस्त्री सर आणि मॉन्टी घोडेकर सर यांना आपण पाहताय सध्या ऑन फील्ड. यावेळेला ऑन दी टोस खेळलाय इनफिल्डच्या वरून, परंतु फिल्डरला निवडला आणि एक्स्ट्रा कव्हरला कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये समीर यांनी. फलंदाज बाद. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये अमोलच्या नावावर पहिलं षटक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 ला पहिला धक्का. प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय मेडिटेक्स स्पोर्ट्स बोरिवली टीम. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना मिस्टर डॉन स्वतः त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर या तिन्ही गोष्टींमध्ये नेहमीच अग्रेसर असलेला खेळाडू. ऑन साईडला खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत. फिल्डरला बीट केलंय आणि सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेणारा बॉल. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करताना
मेडिटेक्स स्पोर्ट्स बोरिवली संघ 13 वर जाऊन पोहोचला गेलाय. 13 रन. डॉनचा पहिलाच बॉल. पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. फिल्डर फार वेगाने येत आहेत. एकनंतर मेल थोडेसे स्लिप झाले त्या ठिकाणी मिस्टर समीर मात्र ओके मध्ये आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. हवेली पुणे भरपूर अंतर कापून वेळेवर ते हजर राहिले. दुसऱ्या मॅच मध्येच ते इथे टच झाले होते. यावरून त्यांचं स्पष्टपणे दिसतं की डिसिप्लिन किती आहे, वेळेचं व्यवस्थापन काय आहे, टाइम मॅनेजमेंट काय आहे. मॅग्निफिसंट. चांगला बॉल होता. सर बॅटचा वापर केला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चांगली फिल्डिंग. जीवाची आकांक्षा केली होती फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. काय डेडिकेशन आहे या 40+ खेळाडूंचं. अतिशय चांगली फिल्डिंगचा दर्जा अमोल जातायत सांगतायत मित्र ॲप्रिशिएट करतायत आणि हीच खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 धावा. 15 3 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बॉल तयार राईट मोर द विकेटने. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. व्हॉट अ कॅच. हे मेरे बायत का खेळ आहे असा दर्शवणारा झेल पाहायला मिळतोय. असे झेल मी कितीतरी टिपलेत हे बॅटरला दर्शवताना. आणि फलंदाज समीर मोदी बॅक टू द डगआउट. थँक्यू समीर. जरा आम्हाला नाव कळेल का फिल्डरचं. जितू. यस जितू यांच्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी बोकाळे साहेब यांना खूप चांगला झेल आवडला आणि प्रत्येकाला आवडणारा हा झेल परंतु ऊर्जा दिले शशिकांत बोकाळे साहेब यांनी. यावेळेला आपण पाहिलं तर ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस ट्रेकन. फलंदाज बाद होताना स्लोवर 1 बॉलवर फसलेत यावेळेला मिस्टर श्री. बॅक टू द डगआउट. धनंजयला मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच राहावं लागेल. सध्या विकेट हॅट्रिकवर आहेत मिस्टर डॉन. अनेक विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेत आपल्या करिअरमध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 15 या धावसंख्येवर. हॅट्रिकवर पोहोचलेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतायत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल. चला बी फास्ट. थोडस जरा स्पीडअप कर जरा गेम. पंधरा रन झालेत आणि 15 वर धावसंख्या स्थिर राहिले. डॉन हिजोना हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आहे. लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये 40+ तालुका हाफमध्ये डॉन पहिली हॅट्रिक साध्य करतील का, घेतील का. हा बॉल हॅट्रिक बॉल आहे. चांगला बॉल होता. पंचांकडे अपील मिसिंग द लाईन ऑफ स्टंप आणि इथून आपण पाहिलं तर रुपेश मेस्त्री सर सांगतायत यस लेग बाईज. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकांचा खेळ झालाय फक्त अवघ्या. या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करत असताना मेडिटेक्स स्पोर्ट्स बोरिवली टीम जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवर. शरद आपल्याला पाहायला मिळत आहेत. जुने जाणते क्रिकेटपट्टू आणि अजूनपर्यंत चांगले क्रिकेट खेळत असताना. कारण क्रिकेट हा आमचा मान आहे. क्रिकेट हा आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकले आपल्या क्रिकेटच्या जीवनामध्ये. क्रिकेटसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आज क्रिकेटला आलेले ग्लॅमर 500-1000 रुपयापासून सुरुवात झाल्यानंतर मात्र आज 1 करोडच्या घरामध्ये बक्षिसं जात आहेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन परंतु ज्या पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहिला षटकार आला स्वप्नील मुकादम यांच्या सन्मानासाठी आला होता. स्वप्नीलने सुद्धा मात्र विचार केला की टायमिंग वाचूया.
या वेळेला षटकार येतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. सुपर टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 धावा. यावेळेला स्विच हिट. वा, ब्युटिफुल टायमिंग. वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. ग्रेट टायमिंग. आल्या आल्या मात्र यावेळेला फुटवर्क दाखवत असताना, टायमिंग दाखवत असताना टायगर अभी जिंदा आहे असं दर्शवणारे मात्र हे 2 फटके पाहायला मिळाले. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. शरद पुन्हा एकदा. 26 रन 26 धावा. बॉल फेकून झाले ते 2. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. डॉन यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. शरद यांना ते लगेच सांगतायत, मान डोलावतायत की तुला याच प्रकारची गोलंदाजी करायची आहे, कारण त्या स्पॉटवरून जर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर थोडासा खाली राहतो. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळतो. कधी कधी खेळपट्टीवर जे स्पॉट असतात ना, तिथे बॉल टप्पा पडल्यानंतर कधी बाउन्स होतो, कधी गुडलेन स्पॉटवरून बाउन्स होतो, कधी ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडू पिच केल्यानंतर बाउन्स होतो. म्हणजे हे स्पॉट जे असतात ते खेळपट्टीवर आपल्याला ऑब्झर्व करावे लागतात. आणि ते जेव्हा तुम्ही गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून ऑब्झर्व करता, परीक्षण निरीक्षण करता, त्यावेळेला मात्र फलंदाजाला रीड करत तशी गोलंदाजी करावी लागते. आणि सध्या तिसऱ्या बॉलवर तोच टप्पा पाहायला मिळाला. बॅटचा वापर केलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. बॉल फेकून झाले ते 4. राजू मिश्रा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आज थोडीशी धावपळ. महापौर चषक सुद्धा सुरू आहे. 27. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सरळ बॅटचा वापर केला. अमोलला बीट केला आणि सरळ बॉल जगदीश कोळे यांच्या स्वागतासाठी 4 रन. ग्रेट बॅटिंग. धनंजयच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली जाते. 5 बॉलचा सध्या खेळ झालाय. हितेन चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर या वेळेला आपण पाहिलं तर बॅटची एज अँड ट्रेकन. आणि इथून 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 31 आणि विजयासाठी 32 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. हवेली पुणे टीम 32 धावांचं लक्ष हवेली पुणे टीम समोर ठेवण्यात आलंय. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. 32 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. चला फिल्डिंग सेट करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अमोल अँड सय्यद सामन्याला होईल सुरुवात. 32 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेत आणि श्रीकांत आपटीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. स्टार्ट ऑफ द मॅच. चला स्पीडअप करा जरा गेम. पहिला षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना, कारण घड्याळात जवळजवळ 6:30 वाजण्याच्या सुमारास आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर 9 ओव्हर आपल्याला फेकायचे आहेत त्या काही मिनिटांमध्ये. अमोल स्ट्राईक एंडला. श्री ह्या वेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. बी फास्ट. चला घाई करा. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. मेडिट्रेक्स स्पोर्ट्स बोरिवली वर्सेस आपण पाहतायत हवेली पुणे या दोन टीमच्या दरम्यान. पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. वाह अमोलजी, काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग, बेधडक आणि झन्नाटेदार हा षटकार पाहायला मिळतो. अप्रोच इंटेंट पहा, ॲब्सोल्युटली मॅग्निफिसेंट. पहिल्याच बॉलवर षटकार. 32 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पहिल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन श्रीकांत आपटेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला फुलटॉस बॉल सोडणार तर नाही आहे. या बॉलला मात्र या वेळेला लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार ठोकलाय. 2 बॉलवर 2 खणखणी षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. आमच्या प्रेक्षकांना हेच हवं असतं, एंटरटेनमेंट. षटकार चौकार त्यांना आवडत असतात, परंतु गोलंदाजाला हे षटकार चौकार कधीच आवडत नसतात. त्यासाठी करावा लागतो तुम्हाला कमबॅक. 2 बॉलवर 2 षटकार, 12 रन. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. 3 बॉलवर 3 षटकार. 3 इन रो. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. सुपर टायमिंग. अमोल, काय बॅटिंग सुरू आहे. डॉन मात्र खेळाडू कक्षांमधून टाळ्यांचा कडकडाट करतायत, अप्रिशिएट करतायत अमोलच्या बॅटिंगला. आणि या वेळेला चौथा षटकार. वाह अमोल, काय बॅटिंग सुरू आहे. 4 बॉलवर 4 षटकार. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. काय कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने आपण पाहताय जबरदस्त फटकेबाजी. 32 धावांचं लक्ष्य समोर असताना आता फक्त अवघ्या 8 रनची आवश्यकता. श्रीकांत आपटेकर यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय आणि अमोल सांगतायत आयोजकांचा वेळ सुद्धा आम्हाला वाचवायचा आहे आणि आम्हाला चांगली मॅच खेळण्याचा दृष्टिकोन आम्हाला बाळगायचा आहे. इथून इनसाइडचा फटका. वाह स्टायलिश शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. 5 बॉलवर 5 षटकार. 30 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. 2 रनची आवश्यकता आहे आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते. बॉर्डर हँडचा वापर, बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट अफलातून. आणि इथून मात्र हे क्रिकेट आहे आणि सन्मान दिलाय जसं केतन म्हात्रेने आपण पाहिलं विश्वजित ठाकूरला VVPL मध्ये सन्मान दिला होता, असा दर्शन बांदेकर या खेळाडूला आपण सातत्याने पाहिलंय. परंतु एक चर्चा रंगली होती. विश्वनाथ जाधवच्या 6 बॉलवर 6 षटकार सुमित ढेकळेने मारल्यानंतर सुद्धा त्यांना पराभवाची चव चाखायला मिळाली होती. सेकंड टाइम झालं होतं सुमित ढेकळेच्या बाबतीमध्ये. एकदा राज नंदिनी ट्रॉफी कर्नाटकमध्ये आपण पाहिलं होतं की 6 बॉल 6 षटकार इम्रोज खानला मारल्यानंतर ते सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु हा सन्मान आहे. अगदी तेच केलं यावेळेला. अमोल हॅट्स ऑफ आहे, मानाचा सलाम. ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फेकून दिला. स्टायलिश फिनिश. आणि आयोजकांनी सुद्धा सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच.
निलेश मुंबईकर यांनी मात्र झेल टिपलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर वेळ मात्र या ठिकाणी वाचवला गेला, परंतु श्रीकांत आपटेकर हार्ड लक. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहणार. चला या पण दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. जो झेल टिपला होता तो झेल मात्र जितू जितू आपण यायचं आहे. प्राइज आपल्याला 200 रुपयांचं आलेला आहे शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅच नंतर आपण वितरित करूया. लगेच मॅच स्टार्ट होईल. अमोल आहेत आणि सामन्याला मात्र सुरुवात होईल. एकविरा स्पोर्ट्स अँड हवेली पुणे आजच्या दिवसातील ही शेवटची लढत पाहायला मिळेल. 40+ तालुका हाफ. आणि सामन्याला जशी सुरुवात होईल आमचे साथी समालोचक मित्र मोनिश पाटील आपल्या समवेत जोडले जातील. तत्पूर्वी मी इथेच थांबतो. धन्यवाद.